सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या विज्ञानच्या पेपर 1 व पेपर 2 साठी विचारण्यात येणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न आज आपण बघू. तरी तुम्ही या सर्व प्रश्नाचा अतिशय चांगल्या प्रकारे सराव करा. तर यामध्ये आपण बघू पहिला प्रश्न. काय म्हणतो पहिला प्रश्न बघा. रिकाम जागा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. कोणत्याही वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. कुठं असते इथं आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं आहे पृथ्वीच्या ध्रुवावर, दुसरं दिलं आहे पृथ्वीच्या विषुवृत्तावर, तिसरं दिलं आहे पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये आणि चौथं दिलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर. तर लक्षात ठेवा वस्तूचे वजन सर्वात जास्त पृथ्वीच्या ध्रुवावर राहते. किती राहते जर आपल्याला विचारलं तर काय राहते बघा. हा इथे जो राहतो हा इथे राहतो उत्तर ध्रुव आणि इथे जो राहतो इथे राहतो दक्षिण ध्रुव. या उत्तर ध्रुवावर वस्तूचे वजन 9.83 एवढे असते. तसेच नाही का दक्षिण ध्रुवावर बी 9.83 एवढे वजन असते. म्हणून नाही का पृथ्वीचे वजन इथे जास्त असते. पण जर नाही का तुम्हाला विचारलं असतं पृथ्वीचे वजन सर्वात कमी तर सर्वात कमी राहते पृथ्वीच्या विषुवृत्तावर. विषुवृत्त म्हणजे हा भाग जो आहे हा विषुवृत्त आहे. विषुवृत्तावर किती राहतो तो याचं वजन त्याचं राहते 9.78 एवढं नाही का विषुवृत्तावर वजन असते. इथे तुम्हाला सर्वात जास्त विचारलं म्हणून पृथ्वीच्या ध्रुवावर किती आहे 9.83 आणि जर सर्वात कमी विचारलं तर पृथ्वीच्या विषुवृत्तावर किती राहणार 9.78 एवढं असते. समोरचा प्रश्न बघू आता. पहा समोरचा प्रश्न काय म्हणतो. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे. जी आधुनिक आवर्त सारणी आहे ही कशावर आधारित आहे तर लक्षात आधुनिक आवर्त सारणी म्हणजे 118 एलिमेंट आहे. मग आता 118 एलिमेंट आहे हे नाही का वर्ग 10वीच्या पुस्तकानुसार आता वाढलेले आहे पण वर्ग 10वीच्या पुस्तकात नाही का 118 दिलेले आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे ही आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे म्हणते. पहिला दिला आहे ऑप्शन अष्टकाचे तत्व, दुसरं दिलं आहे मूलद्रव्यांचा अणुअंक, तिसरं दिलं आहे मूलद्रव्याचे अणुवस्तुमान आणि चौथं दिलं आहे मूलद्रव्यांच्या त्रिकाचे अस्तित्व. तर लक्षात ठेवा हा आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याचा अणुअंकावर आधारित आहे. आता लक्षात ठेवा ही कोण मानली तर हे नाही का ब्रिटिश सायंटिस्ट होता मोसले याने 1913 मध्ये ही आधुनिक आवर्त सारणी तयार केली किंवा मानली. लक्षात ठेवा ब्रिटिश सायंटिस्ट कोण होता मोसले. समोरचा प्रश्न पहा काय म्हणते. खालीलपैकी उडणारा विचारलेला सस्तन प्राणी कोणता. इथं दिला आहे तुम्हाला वटवाघूळ, घुबड, घार आणि पोपट. आता इथं उडणारा दिला आहे. उडणारा कोण आहे इथे वटवाघूळ हा नाही का उडणारा सस्तन प्राणी आहे. आता सर्वात प्रश्न पडतो की सस्तन प्राणी म्हणजे काय पण. तर लक्षात ठेवा सस्तन प्राणी म्हणजे असा प्राणी ज्याची मादी अंगावरचे नाही का दूध पाजते तसेच नाही का ज्याची मादी पिल्याला जन्म देते असा जो प्राणी राहतो तो कोणता राहतो सस्तन प्राणी राहतो. आता इथं आपल्याला उडणारा विचारला. जर जमिनीवरचे जर विचारले असते तर लक्षात ठेवा आपण जे मानव आहोत आपण जे मनुष्य आहोत आपण पण सस्तन प्राणी आहोत. तसेच ना मनुष्य, कुत्रा, मांजर, गाय हे सर्व नाही का सस्तन प्राणी आहे. पाण्यातला जर विचारले असेल डॉल्फिन हे पण काय सस्तन प्राणी आहे. समोरचा प्रश्न बघू आता आपण. समोरचा प्रश्न बघा काय म्हणते. अणुभट्टीमध्ये होणारी ऊर्जा निर्मिती कशामुळे होते. म्हणजे अणुभट्टी म्हणजे ऊर्जा निर्मिती होते ती कशामुळे होते. इथे दिलं आहे तुम्हाला पहिले उदासीनीकरण अभिक्रिया, दुसरी दिली आहे केंद्रिकीय विखंडन, तिसरी दिली आहे अपघटन अभिक्रिया. अपघटन पाहिजे होतं न चुकून आलं ना चुकून झालं अपघटन अभिक्रिया आणि चौथं दिलं आहे विस्थापन अभिक्रिया. तर लक्षात ठेवा अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्मिती ही केंद्रिकीय विखंडनमुळे होते. आता जर यासमोर जर नाही का तुम्हाला विचारलं या केंद्रिकीय विखंडनामध्ये काय यूज करता तर यामध्ये यूज करता युरेनियम आणि नाही का प्लॅटिनियम हे नाही का केंद्रिकीय विखंडनमध्ये यूज करता. आणि नाही का या जे अणुभट्टी म्हणजे ऊर्जा निर्मिती होते याचा उपयोग कुठं कुठं होतो तसं नाही का याचा नाही का तुमची वीज निर्मितीसाठी होतो आणि तुमचा अणुबॉम्ब यासाठी पण होतो. समोरचा प्रश्न
पहा नेक्स्ट आहे, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? गंजणे म्हणजेच काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो करोजन. तर कोणता धातू नाही का लोखंडाचे करोजन रोखतो? मग नाही का बघा इथं दिलं आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये तांबे, ॲल्युमिनियम, चांदी आणि जस्त. तर लक्षात ठेवा जस्त हा धातू नाही का लोखंडाचे गंजणे रोखतो. मग आता लोखंडाचे गंजणे का होते? गंजणे म्हणजेच करोजन. तर ते होण्याचं कारण काय की लोखंड काय करतो, आपल्या हवेतील ऑक्सिजन तसेच नाही का हवेतील आर्द्रता म्हणजे काय पाण्याचे मॉइश्चर यासोबत यांची त्यासोबत अभिक्रिया करतो आणि त्या अभिक्रियेमुळे नाही का लोखंड गंजते. मग त्यासाठी काय करतात आपण बघितलं असं, जेव्हा लोखंडाचा रॉड राहतो त्याच्यावर नेहमी आपण नाही का जस्ताची नाही का अशी वरून लेअर देतो. या लेअरमुळे हवेतील ऑक्सिजन आणि नाही का आर्द्रता म्हणजे पाण्याचे जे मॉइश्चर राहते याची नाही का या लोखंडासोबत अभिक्रिया होत नाही, म्हणून जस्ताचा थर देतात. हे लक्षात ठेवा, ऑक्सिजन आणि हवेतील आर्द्रता किंवा नाही का मॉइश्चर लक्षात ठेवा, यामुळे गंजतात. समोरचा प्रश्न पहा काय म्हणतो, विंचू हा रिकाम जागा प्राणी आहे. कसा प्राणी आहे? पहा अंडी देणारा, पिल्लांना जन्म देणारा, वरीलपैकी दोन्ही, यापैकी कोणतेही नाही. तर काय विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. समोरचा क्वेश्चन बघू आपण. काय म्हणते, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे आहे खराब होऊ नये म्हणजे कोंब फुटू नये म्हणजे कोणत्या किरणाचा मारा करता? इथे तिला तुम्हाला अल्फा, बीटा, गॅमा, अल्ट्राव्हायलेट. तर लक्षात ठेवा यावर गॅमा किरणाचा मारा करतात. या गॅमा किरणाचा माऱ्यामुळे काय होते, याला कोंब फुटत नाहीत. समोरचा प्रश्न बघू आपण. बघा, जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही म्हणजे तो अभिक्रियेत भाग घेणार नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे फक्त तो उपस्थित राहील, त्यामुळे काय रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. म्हणजे भाग तर नाही घेणार, फक्त उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला रिकाम जागा म्हणतात. काय म्हणतात? इथं ऑप्शन दिला, उत्प्रेरक, अभिक्रियाकारक, उत्पादिते, यापैकी नाही. तर लक्षात ठेवा याचं उत्तर राहते उत्प्रेरक. उत्प्रेरक नुसतं अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग तर घेत नाही, फक्त नुसता उपस्थित राहतो. त्याच्या उपस्थितीमुळे काय होते, त्याच्या उपस्थितीमुळे नाही का ते रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. मग या अभिक्रियाकारके आणि उत्पादिते म्हणजे काय? तर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते म्हणजे काय, जसं आपण एक रिॲक्शन घेतले C+O2 यापासून तयार होते CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन प्लस ऑक्सिजन. तर इकडचे जे राहतात C आणि O2 याला म्हणतात अभिक्रियाकारके, आणि इकडे जे याचं उत्तर आलं CO2 याला म्हणतात उत्पादिते. पण इथं आपल्याला नाही का काय विचारलंय, रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही आणि उपस्थितीमुळे वेग वाढतो असं जर विचारलं असतं तर उत्प्रेरक. आणि जर अभिक्रियाकारके विचारले असते, अभिक्रियाकारके कोणाला म्हणतात तर हे, आणि नाही का उत्पादिते म्हणले असते तर हे. समोरचं बघू आता. सकाळी सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर घेत असल्यास त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? जर दररोज सकाळी आपण सूर्यप्रकाशाने बसलो किंवा उभे राहिलो तर आपल्या त्वचेच्या खाली जीवनसत्व तयार होते. कोणते होते? इथं ऑप्शन दिला A, अ, ब, क, ड. तर लक्षात ठेवा ड जीवनसत्व आपल्या फुकटची एनर्जी कोणापासून मिळते? सूर्यापासून मिळते. समोरचा प्रश्न बघू. काय म्हणते, आकाश निळे दिसणे मागचे कारण कोणते? तुम्हाला माहित आहे रियालिटीमध्ये आपले आकाश हे निळ्या कलरचे नाही, पण ते दिसण्यामागचे कारण कोणते आहे? इथं ऑप्शन मध्ये दिलं आहे ते खरोखर निळे आहे. दुसरं दिलं आहे वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते, सर्व रंगाचे मिश्रण होऊन निळा रंग मिळतो, आणि लास्टला दिला आहे श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो. तर श्वेत म्हणजे पांढरा कलर. तर लक्षात ठेवा याचं उत्तर राहणार ते खरोखर निळे आहे हे तर राहणारच नाही. सर्व रंगाचे मिश्रण होऊन निळा रंग होतो हे पण नाही. श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो हे पण नाही. मग याचं उत्तर काय नाही, वातावरणात अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते हे याचं उत्तर आहे. आता यामध्ये जर नाही का तुम्हाला जर कलर विचारले तर लक्षात ठेवा तुमचे रेनबो राहतात. रेनबो म्हणजे काय, इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यामध्ये किती कलर राहतात? 7. कोणते राहतात पहा, रॉय, लक्षात ठेवायचं गाढव, एक मिनिट, कोणते राहत आहे पहा, रॉय, गाढव, ब्युटिफुल, इन, विलेज म्हणजे काय, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो, व्हायलेट. हे नाही का 7 कलर असतात. आता हा जो रेड कलर आहे या रेड कलरचे सर्वात जास्त वेव्हलेंथ राहते ही राहते 700 नॅनोमीटर.
सर्वात जास्त राहते रेड. त्यानंतर सर्वात जास्त काय रॉय गाडो ब्युटिफुल इन विलेज, हा व्हायलेट कलरची नाही का सर्वात कमी वेवलेंथ राहते. किती राहते 400 नॅनोमीटर, 400 नाही का नॅनोमीटर ही नाही का वेवलेंथ असते. याला जर मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर याला आपण असं बी लक्षात ठेवू शकतो, ता ना पी नी ही पा जा, ताना ही पिनी पाजा. तांबडा, त्यानंतर नारंगी, पिवळा, निळा, हिरवा, पारवा, जांभळा. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंग्लिशमध्ये ठेवा, मराठीतून लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा काय म्हणते. गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटवल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढीलपैकी कोण असते. तर लक्षात ठेवा, गन पावडर हे तर मिश्रण आहे आपल्याला माहीत आहे. हे पेटवल्यास आपल्याला माहीत आहे काय होते, रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. गनमध्ये हे यूज करतात. या मिश्रणात कोण असते, प्लॅटिनम, कोळशाची पावडर, सल्फर आणि वरील सर्व. तर लक्षात ठेवा हे जे सर्व आहे प्लॅटिनम, कोळशाची पावडर, सल्फर हे सर्व नाही का गन पावडरमध्ये प्रेझेंट असतात. समोरचा प्रश्न बघू आपण. 12वा प्रश्न काय म्हणतो. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे. डॉट्स जो उपचार आहे कोणत्या रुग्णासाठी आहे. पोलिओ, एड्स, क्षय आणि हिपॅटिटिस. तर लक्षात ठेवा डॉट्स हा नाही का क्षय या रोगासाठी, क्षयला तर आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टीबी या रोगासाठी आहे. आता पुन्हा जर विचारला टीबी हा रोग कशामुळे होतो, तर हा होत असतो जीवाणूमुळे. आणि जीवाणूमुळे टीबी हा होत असतो म्हणजे बॅक्टेरियामुळे. कशामुळे होतो, तो हा होतो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस यापासून पण नाही का हा नाही का क्षय रोग हा होत असतो. समोरचा प्रश्न बघू. समोरचा काय म्हणतो. कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येतात. इथं आपल्याला कीटकनाशक आहे आणि ते रोगनाशक द्रव्य कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात. इथं दिलं आहे कडुलिंब, बेशरम, निलगिरी, वरील सर्व. तर लक्षात ठेवा कडुलिंबापासून नाही का कीटकनाशक आणि रोगनाशक आपल्याला नाही का द्रव्य मिळवता येतात. समोरचा प्रश्न बघू काय म्हणतो. 14वा प्रश्न. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला रिकाम जागा म्हणून ओळखले जाते. म्हणजे काय म्हणते, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यम म्हणजे जसं आपण जर असं जर इथे घेतलं तर नाही का प्रकाश येत आहे, हा इकून येत आहे नाही का तुमचा एअर हवेतून, आणि समजा हे नाही का हा या डब्यातला नाही का तुमचं वॉटर आहे, हवेतून नाही का तुमचं वॉटर म्हणजे पाण्यात जात आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यम एअरमधून वॉटर, अशा प्रकारे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वक्र किरण जात असतात त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणत असतात. इथं दिलं आहे तुम्हाला परावर्तन, अपवर्तन, अपस्करण आणि अपसरण. तर लक्षात ठेवायला म्हणतात अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन. इंग्लिशमध्ये म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पण जर तुम्हाला दिलं असतं, आता हे तर झालं याचं उत्तर, पण जर तुम्हाला कधी कधी विचारू शकता एका ज्या माध्यमातून आले त्याच माध्यमातून म्हणजे एअर म्हणजे हवेतून जर आले तर हवेमध्ये प्रकाश जर वापस जात असेल तर त्याला काय म्हणतात, असं जर विचारलं तर त्याला म्हणतात परावर्तन. काय म्हणतात, परावर्तन. हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आपण. 15वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते. जीवाश्म म्हणजे जीवापासून मिळणारे. तर लाकूड हे तर नाही जीवापासून मिळणारे, हे झाडापासून मिळते. त्यानंतर बायोडिझेल तुम्हाला माहिती आहे कचरा गिचरा शेण यापासून मिळते. आणि एक राहिलं आहे पेट्रोलियम. पेट्रोल हे नाही का आपल्या जीवापासून मिळते म्हणून हा जीवाश्म इंधन आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतो, जेव्हा द्रावणाचा पीएच मूल्य 7 असते तेव्हा ते द्रावण काय होते. आता पीएच मूल्य 7 असणारं द्रावण कोणतं विचारलेलं आहे. आम्लधर्मी असते, आम्लारी धर्मी असते, उदासीन असते की संमिश्र असते. तर लक्षात ठेवा हे उदासीनला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो न्यूट्रल असते. आता याचं जर उदाहरण जर सांगितलं असेल तर नाही का याचं उदाहरण विचारलं असेल तर ते काय राहणार, शुद्ध पाणी म्हणजे प्युअर वॉटर जे आहे आपलं प्युअर वॉटर हे नाही का तुमचं नाही का प्युअर वॉटरचं पीएच नाही का हा 7 असतो. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकता. समोरचा प्रश्न बघा आता. काय म्हणते, खालीलपैकी कोणते मिश्रण नाही. पाणी, हवा, माती, खडू. तर लक्षात ठेवा पाणी हे मिश्रण नाही. मग मिश्रण नाही तर काय आहे, पाणी हे आहे संयुग इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो कंपाऊंड.
पाणी हे संयुग आहे, कंपाऊंड आहे. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणते, खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? सदिश म्हणजे काय, त्याला इंग्लिश म्हणतो वेक्टर क्वांटिटी. काय म्हणत असतो आपण, वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी आहे. तर त्याला तापमान, वस्तुमान, नॉट शक्तिमान, विस्थापन, लांबी या चारपैकी कोणती सदिश राशी आहे? तर लक्षात ठेवा, सदिश राशीला काय राहत असते, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड. मराठीमध्ये म्हणतात दिशा, दिशा आणि काय राहत असते त्याला परिमाण सदिश राशीला असते. तर इथे नाही का कोण आहे, वस्तुमान म्हणजे याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट, ही नाही का सदिश राशी आहे. आणि सदिश राशीला काय राहते, दिशा आणि परिमाण राहते, हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणते, डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो. म्हणजे डांबराची गोळी घेतली तर आपोआप नाही का काही दिवसांनी आकार कमी होतं. त्याचे कारण त्याचे त्या गोळीची रिकामी जागा होते, याचं कारण सांगा म्हणते. बाष्पीभवन, संप्लवन, गोठण आणि यापैकी नाही. तर लक्षात ठेवा, याचं होते संप्लवन. संप्लवन म्हणजे काय होत असते, जर तुम्ही एखादा घन पदार्थ घेतला, स्थायू पदार्थ घेतला, घन पदार्थ घेतला, तर त्याचं काही दिवसानंतर आता जनरली काय होते, घन पदार्थाचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर होते. पण संप्लवन या प्रक्रियेमध्ये काय होते, घन पदार्थ तुम्ही कोणताही जरी घेतला तर त्याचं डायरेक्ट काही दिवसानंतर वायूमध्ये रूपांतर होते. मग त्याला म्हणतात संप्लवन. म्हणजे घनचं डायरेक्ट वायूमध्ये, स्थायूचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते, त्याला काय म्हणायचं, संप्लवन. तर अशा प्रकारे डांबराचं होते म्हणून नाही का त्या गोळीचे नाही का संप्लवन होते असे म्हणता येते. समोरचा प्रश्न बघू आपण, 20 नंबरचा. रिकाम जागा हा लैंगिकदृष्ट्या पारेषित होणारा रोग आहे. पारेषित म्हणजे ट्रान्सफर होणारा रोग आहे. कोणता आहे, चिकनगुनिया, सिफिलिस, गोनोहिया, त्यानंतर एड्स. तर लक्षात ठेवा, लैंगिकदृष्ट्या विचारले आहे पारेषित ट्रान्सफर होणारा. तर लैंगिक ट्रान्सफर होणारा रोग नाही विचारला आहे. नाही म्हणजे कोण राहणार, चिकनगुनिया. चिकनगुनिया हा काय होतो, डासामुळे होत असतो. तर हा नाही का लैंगिकदृष्ट्या ट्रान्सफर होत नाही. समोरचा प्रश्न बघू आपण. SI पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते? आता ऊर्जेचे आपल्याला नाही का एनर्जीत विचारले, सॉरी एकक विचारले आहे. कशात, SI पद्धतीमध्ये. इथं ऑप्शन दिला आहे जूल, न्यूटन, डायन आणि मीटर. तर SI पद्धतीत ऊर्जेचे एकक हे जूल असतात. जर तुम्हाला विचारलं CGS पद्धती, तर CGS पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक अर्ग असतात. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, लोखंडाचे गंजणे ही रिकाम जागा अभिक्रिया आहे. कशी आहे, मंदगती, जलदगती, उष्माग्राही, जलदगती व उष्माग्राही आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, लोखंडाचे गंजणे ही मंद गतीने होणारी अभिक्रिया आहे. जसं तुम्ही बघितलं असं, पावसाळ्यात आपले गेट बाहेर राहतात, तर तिला बरेच दिवस पाण्याने नाही का नेहमी भिजू बरेच दिवसानंतर ती नाही का ते गंजणे म्हणजेच काय, करोजन होते. मग हे नाही का कशी आहे, स्लोली प्रोसेस आहे म्हणजे मंद गती. आता होण्याचे कारण जर विचारले तर लक्षात ठेवा, होण्याचे कारण काय, हे हवेतील ऑक्सिजन आणि त्यासोबत नाही का हवेतील आर्द्रता म्हणजे पाण्याचे बाष्प यासोबत अभिक्रिया होते, त्यामुळे लोखंड गंजत असते. समोरचा प्रश्न बघू. 23वा प्रश्न काय म्हणते, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? रक्तपुरवठा, रक्ताचे शुद्धीकरण, अन्न पचवणे, पचन झालेले अन्न साठवणे. तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे रक्ताचे शुद्धीकरण करणे. समोरचा प्रश्न बघू आपण. काय ते, आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची संख्या किती आहे? म्हणजे काय, तुमचे जे एलिमेंट आहे ते किती आहे? 110, 115, 117, 118. सोपा आहे, 118. आता यापेक्षा जास्त झालेले आहे, पण तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये नाही का 118 दिले आहे, म्हणून याचं उत्तर आहे ना 118. समोरचा प्रश्न बघू. काय म्हणते समोरचा प्रश्न, कॉस्मिक किरण. बघा कोणते किरण, आता कॉस्मिक किरण के चा शोध कोणी लावला? राईट बंधू, डॉक्टर होमी भाभा, ब्रेल लुईस आणि जॉन वॉकर. तर याचा कॉस्मिक किरणाचा शोध डॉक्टर होमी भाभा यांनी लावला आहे, लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आता. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? आता तुम्हाला नाही का इथे विचारलेलं आहे, विषाणूमुळे कोणता रोग होतो? हिवताप, कावीळ, गजकर्ण, एड्स. तर लक्षात ठेवा, एड्स हा विषाणूमुळे रोग होतो. त्यानंतर जर हिवताप जर विचारला असता तर हा कशामुळे होत असतो?
कीटकामुळे, हिवताप हा कीटकामुळे रोग होत असतो. त्यानंतर तुमचं कावीळ जर बघितलं असेल, हे तुमचं दूषित पाण्यामुळे नाही का कावीळ होतो. आणि गचकरण कशामुळे होतो, हा कवकामुळे रोग होत असतो. हे पण लक्षात ठेवा. समोरचं बघा, समोरचा प्रश्न काय म्हणतो, 1 ग्राम प्रथिनापासून रिकाम जागा कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्राम जर तुम्ही प्रथिन घेतली तर त्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते, 6, 8, 9, 10. तर लक्षात ठेवा, 6 कॅलरी ही ऊर्जा 1 ग्राम प्रथिनापासून मिळते. आता जर तुम्हाला जसं विचारलं तर सिग्न पदार्थापासून जर विचारलं असतं तर सिग्न पदार्थापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा काय म्हणते, विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो. 1 डिसेंबर, 5 जून, 28 फेब्रुवारी, 2 ऑक्टोबर. तर 28 फेब्रुवारी या दिवशी विज्ञान दिन हा साजरा केला जातो. त्यासोबत जर 1 डिसेंबरला कोणता दिवस साजरा करता येतो, एड्स दिन, म्हणजे एड्स दिवस नाही का साजरा केला जातो 1 डिसेंबरला. त्यानंतर 5 जूनला कोणता केला जातो, पर्यावरण दिन. आणि 2 ऑक्टोबरला कोणता दिवस साजरा केला जातो, स्वच्छता दिन. पण इथं आपल्या विज्ञान दिन विचारल्यामुळे याचा आन्सर आहे ना 28 फेब्रुवारी. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, साधारण मानवामध्ये एकूण गुणसूत्रे किती असतात. साधारण माणूस म्हणजे का नॉर्मल पर्सन, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर किती गुणसूत्रे असतात हे आपल्याला विचारलं आहे. 46, 48, 44 आणि नाही का 49. तर याचं उत्तर राहणार किती राहतात, 46 हे नाही का साधारण मानवामध्ये गुणसूत्रे असतात. यानंतर समोरचा प्रश्न बघा. मानवाच्या शरीरामध्ये सर्वात मोठे हाड कोणते. आता मला विचारलं आहे मानवाच्या शरीरात सर्वात मोठे हाड विचारलेले आहे. कुठं राहतात, हाताचे आहेत की मांडीचे आहे की कानाचे आहे की छातीचे, हे चुकून आलं आहे, रिपीट झालं आहे. तर लक्षात असा सर्वात मोठे हाड हे मांडीचे असते. जर तुम्हाला सर्वात लहान जर विचारले असते, लहान हाड कुणाचे आहे, तर ते राहत असतात तुमच्या कानाचे हाड जे राहतात हे नाही का सर्वात लहान असतात. इथे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला अशा प्रकारे सायन्सचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तसेच तुम्हाला अशा प्रकारे नवीन नवीन जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नाही का बेलला नाही का क्लिक पण करा. ओके, थँक्यू.